जय शिवराय मित्रांनो. राजे, राडा आणि राजकारण आज पूर्ण दिवसभर हेच महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा महाराष्ट्राच्या पूर्ण मीडियामध्ये, देशाच्या मीडियामध्ये म्हटलं तरी चालेल. राडा, राजे आणि राजकारण चाललेलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट गडावरती पडल्यानंतर सुरू झालेलं जे राजकारण, राडा हे अद्यापही संपलेलं नाही. ते दिवसेंदिवस वाढत चाललंय. दिनू मोहिते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर आज महाविकास आघाडीने आंदोलनाची हाक दिली होती आणि त्यानुसार महाविकास आघाडीचे काही नेते हे राजकोट गडावरती गेले आणि महाराजांचं दर्शन घेऊन तिथे आंदोलन करायला लागले. त्याच दरम्यान महायुतीचे नेते तिथे आले आणि बघता बघता त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. इकडून घोषणा तिकडून घोषणा, दोघांचं घुमशान चालू होतं. आणि त्यामध्ये मग काय ऐकतात ते कसले. हे महिला आघाडी ही कुठे मागे नव्हती, त्यांच्यातही खूप धुमशान झालं. त्यामध्ये किल्ल्यावरती झालेलं बांधकाम, ते काही चिरे ढासळले. त्यानंतर पोलिसांना पण त्यांनाही लागलं. याच्यामध्येच खूप सारे कार्यकर्ते जखमी झाले. याच्यामधून बोध काय घ्यायचा. आणि त्याच दरम्यान महाराष्ट्राचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार माननीय श्री नारायणरावजी राणे यांनी जे स्टेटमेंट केलं ते त्यांना शोभनीय नाही. अशा ज्येष्ठ नेत्याने असं स्टेटमेंट करणं चुकीचं आहे. लोक त्यांना मानतात आणि असं स्टेटमेंट त्यांनी करायला नको पाहिजे होतं. त्यानंतर आरोप प्रत्यारोप सगळं काय चालू होतं. आणि याच दरम्यान एक गोष्ट मला वाटतं की महाराज कुठेतरी हरवलेत. जो तो पक्ष महाराजांच्या नावावरती आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, पण महाराज कुणालाही समजलेले नाहीत अजून आणि ते समजणारे नाही. आणि ही माणसं, ही राजकारणी माणसं समजण्याच्या पलीकडे आहेत. फक्त महाराजांचा उपयोग करून ही लोक घेतील आणि जेव्हा महाराजांचे विचार आत्मसात करायची वेळ येईल त्यावेळेला ही लोक खूप दूर असतील. आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला, स्मारक बनवलं, तो आपटे नामक शिल्पकार गायब आहे. असे शिल्पकार ज्यांना कशाचंही कामाचा अनुभव नाही, अशा लोकांना आपल्या सरकारने का निविदा दिल्या, कशासाठी. खूप सारे फोटोज व्हायरल झालेत जे 40, 45, 70 वर्षापूर्वीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणा, पुतळे म्हणून किंवा महाराणी ताराराणी यांचे पुतळे म्हणू नका, आता व्हायरल होत आहेत की हे पुतळे वर्षानुवर्ष टिकले. मग हा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा का नाही टिकला. तर याच्यामधून एकच आपल्याला गोष्ट समजते की याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार हाच होता आणि निकृष्ट दर्जाचं त्याचं बांधकाम. मित्रांनो, खूप दुःख वाटलं. राडा करायला किंवा आणखी काही गोष्टी करायला आपले नेते एकत्रित येईल आपल्या कोकणातले, पण मुंबई गोवा हायवेचं काम जवळजवळ 14 वर्ष रखडलंय. त्यासाठी कोण नाही येणार. हे आता सगळेच काय हेलिकॉप्टरने गेलेत नाहीत कोकणात. हे सगळे काही जण बाय रोडनीच गेलेत तिकडे आंदोलनाला. मग त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं पाहिजे होते की मुंबई गोवा कधी होणार. कोकणी माणूस वर्षानुवर्ष वाट पाहतोय की मुंबई गोवा हायवे होईल, आम्ही आता आमचा प्रवास सुखकर होईल, व्यवस्थित होईल. पण कोणाला कशाचीही पडलेली नाही. जो तो आपापली पोळी भाजून घेण्यात मग्न आहे. ज्या वेळेला गणपती येतात त्यावेळेला आपलेच राजकारणी जातात मुंबई गोवा हायवे पुढच्या वर्षी, पुढच्या गणपतीपर्यंत आम्ही करूच, या गणपतीपर्यंत आम्ही करूच. तेवढ्यापुरते पॅच मारतात, तेवढ्यापुरतं तिथे सिमेंट लावतात, हे करतात. बस नंतर पुढचा पाऊस आला, पुढच्या गाड्या चालू झाल्या की ये रे माझ्या मागल्या. नंतर पुढचा गणपती येईपर्यंत कोणालाही त्याची काहीही पडलेली नसते. मतदारांनो विचार करा.
स्पेशली कोकणातल्या मतदारांना मी आवाहन करतो की विचार करा आणि मतदान नेक्स्ट टाइम, आता विधानसभेच्या मतदान करताना तुम्ही विचारपूर्वक मतदान करा की 14 वर्षात जर ही लोक आपला मुंबई गोवा हायवे साठी पाठपुरावा करू शकत नाहीत, एवढंच मित्रांनो. राडा, राजे आणि राजकारण, या सर्व राजकारण्यांना एकच विनंती आहे की यातून छत्रपती शिवाजी महाराजांना सोडा, वगळा. कारण तुम्ही तेवढ्या उंचीचे नाद की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करण्याचे. स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करा, स्वतःच्या स्वबळावर काहीतरी करा, त्यानंतरच तुम्ही लोकांकडे जा आणि मतं मागा. ही विधानसभेची पुढची येऊ घातलेली निवडणूक हे तुमच्यासाठी चॅलेंज असेल, सर्वांसाठी, सर्व राजकीय पक्षांसाठी चॅलेंज असेल. नाही जर जनतेने तुम्हाला तुमचा रस्ता दाखवला तर नाव नाही. एवढंच आजच्या पुरतं बस. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.